आपल्याला जेव्हा पेपरमध्ये हा क्वेश्चन येतो डायरेक्शन आणि सब डायरेक्शन, म्हणजे तेव्हा तुम्हाला काय होतं, खूप कन्फ्युजन होतं की नेमका ईस्ट साइड कुठली आहे, पश्चिम साइड कुठली आहे, तुम्ही डावे हात दाखवता उजवा हात दाखवता, पण नेमकं तुम्हाला कळत नाही. काय करायचं, पेपर असतो ना, पेपरवर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय, नॉर्थ वरची डायरेक्शन असतं ती कुठलं असतं, नॉर्थ. नॉर्थ म्हणजे कुठली दिशा, तर उत्तर दिशा. साऊथ, साऊथ काय येते आपला खाली, तर साऊथ आणि साऊथ मीन्स काय, दक्षिण दिशा. त्याच्यानंतर येतं ईस्ट, उजव्या हाताला आपल्याला असतं ईस्ट. ईस्टला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, पूर्व. आणि लेफ्ट हँड म्हणजे काय, वेस्ट, पश्चिम साइड म्हणजे डाव्या हाताला तुम्हाला काय करायचे, पश्चिम दिशा लिहायचे. अच्छा, याच्या उपदिशा पण आहेत, जसं की ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, वायव्य. जसं की आपण लिहिलंय दिशा, डायरेक्ट मेनच्या डायरेक्शन आहे त्या कुठल्या आहेत, उत्तर, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणि इंग्लिश मध्ये ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ हे आपल्या मेन डायरेक्शन आहे. ठीक आहे. ज्या सब डायरेक्शन आहेत त्या काय, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट. ओके. आणि मराठीमध्ये काय आहे की ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. ठीक आहे. आपण याला सोप्या पद्धतीने लक्षात कसं ठेवायचं, तर बघा नॉर्थ साइड जी असते ना, तुमचा जो राईट हँड आहे, राईट हँडनी तुम्हाला करायचे नॉर्थ ईस्ट, लेफ्ट हँडनी करायचे नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट. आणि साऊथच्या साइडनी जेव्हा राईट हँड आहे, राईट हँडला तुम्हाला काय घ्यायचे, साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट. ठीक आहे. आता मराठीमध्ये बघा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आपला जो डोक्याचा भाग आहे इथे घ्यायचा आपल्याला उत्तर. पूर्व कोणत्या साइडनी येईल, पूर्व राईट हँड शोधा, राईट हँड कुठे आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. असा तुम्हाला पेपर सॉल्व, म्हणजे पेपरवर तुम्हाला काय करायचं असतं, असं डायग्राम जर तुम्ही काढून घेतली तर तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करायला इझी जाईल. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साउथ. ठीक आहे. सब डायरेक्शन काय येईल, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साउथ ईस्ट, साउथ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साउथ ईस्ट, साउथ वेस्ट. अंडरस्टूड. नाउ लुक हियर. लक्षात कसं ठेवायचं. ठीक आहे. आता इंग्लिशचं तर डायरेक्शन, सब डायरेक्शन लक्षात ठेवायला खूप सोपी आहे. नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साउथ ईस्ट अँड साउथ वेस्ट. पण जेव्हा मराठी येतं, मराठीमध्ये तुम्हाला डिफिकल्ट जातं, तर मग काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का, वान्यर, व पासून वायव्यची दिशा आहे, तर इकडे व वान्यर इकडून, ई म्हणजे ईशान्य, इकडून आग्नेय मीन्स काय, आले नाही, नैऋत्य म्हणजे काय, नाही, असं लक्षात ठेवायचं. वान्यर इकडून आले नाही, वान्यर इकडून आले नाही. व मीन्स काय, वायव्य, ई मीन्स ईशान्य, अ मीन्स आग्नेय आणि न मीन्स नैऋत्य. ठीक आहे. वान्यर इकडून आले नाही, हे लक्षात जर ठेवलं तर तुम्हाला सोपं पडेल. वान्यर इकडून आले नाही. कळालं. असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला काय होईल, सोपं जाईल लक्षात ठेवायला पण आणि पेपरमध्ये सॉल्व करायला. उपदेशा मराठीचं डिफिकल्ट आहे, त्या तुम्हाला लक्षात ठेवायला खूप डिफिकल्ट जातात, म्हणून अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आम्ही पण लहानपणापासून हेच लक्षात ठेवतो, वान्यर इकडून आले नाही. आणि इंग्लिश मधल्या दिशा खूप सोप्या आहे, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ साऊथ, साऊथ ईस्ट अँड साऊथ